हलक्या कुठे गाई बघा सोय झाली. गाईज आणि फायनली आमचा भाऊ आलेला आहे आणि भाऊच्या चेहऱ्यावर खुशी बाईक थोडा इमोशनल पण झाला आहे आणि आमच्यावर आता खर्च पण. गाईज आणि किंग फोन आलेला आहे. किंग फोन आयफोनमध्ये आता शूट भारी दिसतो का? दिसतो मी? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. अरे दिसतो का मी याच्यात? दिसतो का? दिसतो ना. आता किंग फोन काढला आयफोन मध्ये, कारण ह्याची लायकी नाही भाई. काय अँगल सेट करतोय राहू दे. माझ्या आवाज गेला तरी मला माझे सबस्क्रायबर ते फॉलो करतील, शेअर करतील, लाईक करतील. बघा तुमच्यावर मी किती प्रेम करतो. तुम्ही पण असंच प्रेम करा आणि मला सपोर्ट करा. हां गाईज, आता आम्ही एवढे प्रयत्न करतात, आमचा एक पण व्हिडिओ व्हायरल होत नाही. जर माझा एक पण व्हिडिओ व्हायरल झाला भाई, म्हणजे मी कामधंदे सोडून देईन भाई, कंपनी सोडून देईन. तुला वाटतं रे आपल्याला एखादी व्हिडिओ व्हायरल झाली तर हे काम फक्त तुम्हीच करू शकतो भाई. मी कंपनी म्हणजे मी वेगळा करेल काहीतरी, म्हणजे असा कंटेंट मुलींना फुल फोकस भाई. आखा नागडा नाही, नागडा जाऊन केलं जास्त झालं. एक तरी कोलॅबरेशन होते, एकदा तरी कोलॅबरेशन. आगे दादासोबत कोलॅबरेशन करायला लागलं. आगे तरी आलं तरी बस भाई. मी जॉबिंग केला खड्ड्यात. जॉब म्हणजे मी फाट्यावर मला जॉबला बघितलं ना पाहिजे कोणीतरी कंपनीत. मला वाटला सर अब तू गया बेटा, अब तू गया. देख तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे, देख. कोणती कंपनी नाव सांग त्या. नाही, कंपनीचं नाव नाही घ्यायचं. कंपनी माझी खूप रिस्पेक्टफुल कंपनी आहे. पण खरंच एखादं कोलॅबरेशन आलं ना मला, BMW ची कंपनी. एक तरी कोलॅबरेशन आलं ना, एक तरी कंपनीला फाट्यावर मला फाट्यावर गाईज. आणि आपण किती वेळापासून बसलेत रे? किती वेळापासून बसलेत? 44. 20 मिनटं झाले असतील का? हां गाईज आमची 20 मिनटं फ्लाईट डिले आहे जरा. आता सुटलेली आहे फ्लाईट. ही बघा. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? आणि गाईज आता आमची ट्रेन सुटलेली आहे खेळावर स्टेशन पासून. आणि किंग सॉरी प्लेन उडलेलं आहे. इज्जत मध्ये भाई, इज्जत मध्ये. प्लेन म्हणजे इंडिगोचं प्लेन आहे का आपलं? इंडिगोचं नाही, प्रायव्हेट जेट आहे. प्रायव्हेट जेट नाही. एवढी आपल्या ऐकी नाही. थोडं लायकीमध्ये राहा, थोडं लायकीमध्ये. इंडिगोचं जेट आमचं उडलेलं आहे. आणि आमच्यासोबत एक किंग मेकर अध्यक्ष कोणते त्याचं नाव? हितेश पाटील ना? हितेश पाटील सफाळ्यावरून. आमचं प्लेन थोड्यासाठी सफाळ्यात उतरणार आहे, तिकडून उतरणार आहे. राहुल पाटील. अबे कशाला काय घाण करतो रे ब्लॉगची, निघ तू. हां, तर मी असं बोलतो की सफाळ्यावरून हितेश पाटील आमच्यासोबत जॉईंट होणार आहेत. त्यांचं आम्ही तुम्हाला इंट्रोडक्शन करून देऊ. भाई किंग मेकर आहे तो. किंग मेकर म्हणजे त्यासमोर पूर्ण मोठं सफाळा गाव काय रे? ठीक आहे का रे? ठीक आहे. म्हणजे एक रोल आहे त्याचा, म्हणजे अलग ओर आहे. जसं की जोगाळ्यामध्ये सोहमचा आहे. हां, सोहम हा जोगा आहे तेवढा फेमस आहे ना भाई. म्हणजे मी तर आम्ही खास अशी चपल धुवायला जातो. आणि गाईज हे बघा, हे आमचं काम चालू आहे इकडे. थोडं आमचा प्रोजेक्ट चालू आहे. स्मितनी त्याच्या गाड्यात आहेत का रे? हो, माझ्या पार्ट टाइम दिलेत भाड्यावर. म्हणजे एक देणगी दिलं, स्पॉन्सर टाईप त्यांनी केलेलं आहे. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. गाईज आणि हा स्मित एवढा म्हणजे कंजूस आहे ना. हा ट्रेननी जात होता. खरं तू ट्रेननी जात होता ना? मी बोला भाई आपल्या अंकलचं एवढं मोठं प्लेन आहे. म्हणजे झालं ठीक आहे, जर जुनं झालं आहे, पण काय टाकू ब्लॉगमध्ये भाई समजलं ना भाई. आखी माझी लिंक तोडते बघ. सर गाईज हे बघा आमचं प्लेन मस्तपैकी. AC थोडा आम्ही कमी ठेवला आहे, म्हणजे सीटवर आम्ही. लाईटचं बिल जास्त आहे म्हणून आम्ही AC बंद ठेवलं आहे. तरी पण काय बोलतात, ॲडजस्ट करू शकतो आम्ही. म्हणजे तेवढे आम्ही डाऊन टू अर्थ आहेत. असं ठीक आहे, चालते. लगता है इसकी वाली मी याची वाली पण यात गदला वाटते. काही झाला पण एक धोका मिळालेला असं वाटते. खूप सॅड वाटतं मला. काय नाही भेटलेलं आहे म्हणजे त्यांनी एअरफोन मध्ये आपल्याला लॉयल आहे का सोम? चुप नाही यार, मला बोलू दे ना. लॉयल आली खूप लॉयल आहे. तुम्हाला नाव मी बोलू. काही जायची खूप. अरे मी विसरतोय लिंक तोडतो रे माझी. तू पण लिंक तोडल्या की काय बोलला? तुझ्या बोलला पण नाही. म्हणजे ह्याचा पण ब्रेकअप झालेला आहे असं वाटते मला. अल्प वयात ब्रेकअप झालेला आहे. आणि पाणीवर आहे. आणि पाणीवर आहे सध्या तो. आणि सफाई स्टेशन आलेला आहे. आम्ही किंग घेऊन येतात पटकन. आणि गाईज हितेश पाटील
सफाळ्याचे किंग मेकर अध्यक्ष आम्हाला जॉईन झालेले आहेत गाईज. आणि फायनली आम्ही विरारवरून दुसरी फ्लाईट पकडलेली आहे. आणि गाईज हा बघा कोण आहे, कोणता चाचा आहे काय देख रे हो चचा, चाचा एवढा बिझी झाला बघ, त्याला आवाज येतो बघ. मुस्कान तो देखो, मुस्कान तो देखो. ऑल सोहम सोहम हे बाबा बाजाला पप्पी दे, पप्पी ठेव ठेव दे त्या काकाला पप्पी दे ना. लिफ्ट टू लिफ्ट चुंबन मेरी जान. आणि आता थोडा मूड ऑफ आहे. काय झालं रे तुला? अरे हे हा फोन पण नीट होत नाही. डिस्प्ले गेला वाटतं फोनचा. गेला काय माहित गाईस, फोन पडलेला. पैसा आहे रे आपल्याकडे. पैसा नाही, माझ्या आता आलेल्या कशात आलेल्या कातड्या. समझ रहे हो ना. कातड्या कशात आलेल्या आहेत ना. भैयाची स्माईलच आवडल्या मला. काय पण बोल या आईला बघ, साधा आहे तो. इयरफोन बघ, इयरफोन ब्रँडेड आहे. काही चहाची वन साईड सेटिंग झालेली वाटते मला. भाई हे बघ, नुसते मधली लड्डू कुठे मोतीचूरचे ना. आम्ही हम दोनों नाही गाईज, मी सिंगल आहे. हा मला तुला आहे का? मला नाही आवडत रे. मी सिंगलच आहे. खाओ माँ कसम. फोटो नको बोलू. पोरींच्या किस कसं गपची बस. ते तुला आहे ना, मला नाही पण. हा तर आता मोठा झाला का गाईज? मी हा व्लॉग बनवत आहे पण तो कधी याची गॅरंटी नाही मिळत. आमचा अजून पोपटीचा व्लॉग नाही आला 31 डिसेंबरचा. आणि आज किती रे? 1 महिना होता आता. 1 महिना नाही, 20 दिवस झालेच आहेत. 20 दिवस. ते कसं आमचा एडिटर थोडा गावाला गेलाय ना. एडिटरला आणायचं आता मी आता. एडिटरला आणायला झालं तर मी आता. तर काही आता आम्ही आहेत रिक्षेमध्ये अंधेरीला. पुढे बसलं प्रकाश काका. आणि आम्ही चालत बांगलादेश. डायरेक्ट बांगलादेश 200 स्पीड 400 आणि सोमच्या बाप्पाच्या रिक्षात. पाया बाप्पाची रिक्षा नाही आता. बांग्लादेश इंडिया का कुछ चल रहा है ना, हम लोग क्या बात कर रहे हो? चॅटिंग और चॅटिंग. काका आम्हाला एकदम सुरक्षित रिक्षा उडवला तुम्ही. डायरेक्ट घेऊन थायलंड रिक्षा चलाते. माझं काही कमी पैसे देऊन तसं. गजब बेइज्जती है. तर गाईज आम्ही फायनली प्लॅटफॉर्मला आलेलो आहोत. आणि मला माहित नाही कुठे चालत आम्ही. हे दोघं चालले, त्यांच्या मागे आम्ही चाललो. आमची ट्रेन बहुतेक आमचं जे प्लेन आहे तेव्हा प्लॅटफॉर्म नंबर 6ला लागणार आहे. आम्ही तिकडे चालत आता. हा बघा प्लॅटफॉर्म नंबर 5. आगमन आपल्या भाईचं आगमन होणार आहे. नाही का मी? अरे नाही, ब्रासलेट आणायचं होतं पण भेटला नाही ना. ॲटोमॅटिक बॉक्स आणतात ना. हा ते आणलं. फुल राडा होणार आहे, फुल राडा भाई. याच्यामध्ये पण फोडू याच्यात. ह्याच्यात पण फोडणार आहे. आता बघूयात अजून तर किती 1 तास आहे ना रे. हा 1 तास आहे. 1 तास टाईम आहे अजून. बघू काय बक्षोदी होते. आता तर फुल काय मूड नाही माहीत, कारण मी पण ट्रेनमध्ये तर झोपलेला का. हा तू झोपलेला? नाही, मी झोपलेला, माझी आम झोप लागलेली. नाही मी इन्स्टावरती रील्स स्क्रोल करत. बघत पुढे काय होतं आता. काही आणि फायनली फ्लाईट आलेली आहे आणि भाऊ आतुरतेने वेट करतोय. आता इकडून दिसायला पाहिजे इकडून. अरे एक तरी फ्लाईट येईल ना, ती खाली आहे. एक बाराला आले, चेकअप वगैरे होईल तेव्हा. चेकअप नाही, आम्हाला गेलं तर जाऊ दे. अरे जास्त टाइम नाही लागणार, 5-1 मिनिट. हो झूम क्वालिटी आहे. काही आणि किती आता किती लोक यायला लागलेत. आता यायला अर्धा तास झाला ना. हा अर्धा तास झाला ना रे. हा अर्धा तास झाला आम्ही वाट बघतोय. आपला काय भाऊ येतच नाही, परत नाही गेला ना रे. नो रिस्पॉन्स गाइस. पर जर मी त्याच प्लॅटफॉर्मवर गेला वाटतं. क्या बात कर रहे. आणि मला आलेली आहे अक्षरशः झोप. आणि मला अक्षरशः पाय दुखायला लागलेले आहेत माझे. पाय दुखायला लागली, डोकरा झाला तू. आपण इकडे वैतागलेला आहे, खूप इमोशनल झालेला आहे. मी टॉवेल आणलाय का? माझी मधली बनियान काढून आता मी डोळे पुसणार आहे का?
माझी चड्डी देऊ का? कौन है ये लोग कहां से आते हैं वैताग आला पाहिजे, वैताग. हो बघितलंय तू येताना एखादे रशीन घेऊन आला हा भाई काय भरोसा ना फॉदर मेरे घेऊन येईल भाई तो. होय तू आपली वहिनी येईल असं वहिनीला सोबत गेलं असं वाटते. काही आणि इकडे मला ना खूप रिच फील होतं, रिच. म्हणजे माझ्यासमोर सब आटो शाटो वाटत सर्व इकडे तिकडे. म्हणजे अंबानी नाही, अंबानी नाही, उलट कर हा काही उलट कर. अंबानी जाम मोठा, अंबानी नाही. पण माझ्यासमोर कोण नाही, फिरला सर्व. काय वाटतं तुला? बात तर सही आहे. मला तसं येत ना गाईज मानना पडेल. गाईज. आणि फायनली आमचा भाऊ आलेला आहे आणि आम्ही थेट चालत आम्ही एका ठिकाणी जा बोलणार राहू दे, ते नाही बोलत. बोल 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 ते नको पण ती जागा नाही बोलत. आणि हो आता कुठे जायचं? हा थांबायचं. किती वाजले बघ आता? थेट ट्रेन पकडून तू सरप्राईज द्यायला पाहिजे रे. नेक्स्ट टाइम डायरेक्ट आहे. तर गाईज आम्ही आहे स्टेशन पाकिस्तानमध्ये हमालीगिरी बघू शकतो. हमालीगिरी आता त्याला त्याला बॅग उचला लावले आणि हा पाकिस्तान. अस्सल भैया वाटतं, अस्सल भैया. भैया नाही, पाकिस्तानी वाटतो. सॉरी सॉरी. फुल बंदूक आहे, फुल बंदुकी. अरे याचं काय वेगळंच चाललंय. तर त्याचा रोल नाही जिंदगीत काय नाही. आणि आता मी दहशतवादी हल्ला करणार इकडे बांगलादेशमध्ये. फुल बंदूक दिसत नाही. दिसतो. नाही दिसत. आणि वाईड अँगल चालूच नाही केला. तर काही सांगते आता आवाज नाही आला. हा? येईल आवाज येईल. विरारवरून आम्ही ट्रेन पकडली आहे. आणि भाऊच्या चेहऱ्यावर खुशी भाई थोडं इमोशनल पण झाला आहे. आणि आमच्यावर आता खर्च पण करणार आहे भाई. टॉयलेट वाले त्याला. आता किती दिवस सुट्टी लागायची मला? 5 दिवस ना. बस पाचच. हो भाई हो. ठीक आहे. गटन कधी अरे हो ते बोल. आणि हे बघा ही पहिली डेड बॉडी आणि दुसरी डेड बॉडी दोघांचं जुळण लागलेलं आहे. आईच्या आईला आणि थांब. कोलंबी हा, हे बघा दोघांचं जुळण लागलेलं आहे. काय नाही बोलतो. तुला काय बोलायचं आहे? मोबाईल असा पकडतात, उभा पकडतात ब्लॉगिंगला. तो आकाश कशी काय करतो? मला माहीत नाही म्हणून मला मोबाईल पकडताच येत नाही. तो उभा पकडतो, उभा पकडतो. त्याने सांग. तर गाईज आपला हा व्लॉग इथेच संपला आहे. मी पुढची व्हिडिओ रेकॉर्ड करू नाही शकला कारण माझी लायकी नाही, कारण मी फोन चार्जिंग नव्हता केला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नाही आवडला तरी लाईक करा.